मूवीज, म्युझिक आणि मस्ती म्हणजेच डी सह्याद्रीवरचं हक्काचं मनोरंजनाचं व्यासपीठ. एपिसोडच्या सुरुवातीलाच मी होस्ट प्रथम आणि मी निकिता तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. या एपिसोडमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक्सक्लुझिव्ह इंटरव्ह्यूज, मूवी रिव्ह्यू आणि बरंच काही. तर आपण सुरू करूया बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते तुषार कपूर यांनी डी सह्याद्रीला दिलेल्या मुलाखतीबरोबर. या मुलाखतीमध्ये ते चर्चा करतायत त्यांच्या फिल्मच्या करिअरबद्दल आणि त्यांच्या येणाऱ्या फिल्मबद्दल म्हणजेच कपकपीबद्दल. कपकपी नाम है फिल्म का, थोड़ा सा अलग थलग है बट इट इज इनफ टू सेंड चिल्स डाउन द स्पाइन. जॉइनिंग मी नाउ तुषार कपूर, सिद्धि एंड सोनिया. थैंक यू सो मच फॉर जॉइनिंग अस ऑन डीडी न्यूज. कपकपी अगर मैं बोलूं इसका मुझे थोड़ा हिंदी वर्जन दे दे तो क्या होगा? कपकपी हिंदी वर्ड ही है. सॉरी मैंने इंग्लिश वर्जन दे दे. इंग्लिश वर्जन इज गूज़बम्प्स. Anything else? In fact, Goosebumps was also a working title, right? Yes, Kapkapi Goosebumps. It should be Literally I thought Shivers. No? Shivers is कांपना. But Kapkapi is like रोंगटे खड़े हो जाना. तो लाजमी सा सवाल है, लास्ट टाइम गूज़बम्प कब आए थे आपके रियल लाइफ में? लास्ट टाइम मेरे गूज़बम्प्स कल आए थे क्योंकि इस फिल्म को लेकर रोज मेरे गूज़बम्प्स. ट्रेलर लॉन्च में, फिर इंटरव्यूज के पहले. एंजाइटी एवरी डे इज अ न्यू डे. यू नो फिल्म लाइन में तो ऐसा ही होता है, एवरी डे इज अ न्यू डे. सो कपकपी तो इट्स द न्यू नॉर्मल, आई वुड से. करेक्ट. आप दोनों के लिए कपकपी कब लगती है? कपकपी मुझे फिल्म के रिलीज के पहले लगती है. तो मुझे 22 ऑफ मई को डेफिनेटली बहुत ज़्यादा कपकपी लगने वाली है बिकॉज हमारी फिल्म रिलीज हो रही है नेक्स्ट डे. तो एक्साइटमेंट, नर्वसनेस, गूज़बम्प्स, बटरफ्लाई, सब पूरा ऐसा ज़ू बनने वाला है मेरे. एंड हाउ आर यू डीलिंग विद इट? I don't know. I इतनी कपकपी नहीं हो रही मेरे को जितनी इसको हो रही है. But I think the way I deal with it would just be to be present and make sure that I take in जो भी हो रहा है, अच्छा बुरा जो भी है, अभी के लिए मैं यहाँ पर हूँ और मेरे को मजा आ रहा है. So that's what matters. Shut up. Horror comedy is a difficult space to operate in. Was there a moment where fear felt so real that it was difficult to laugh? I think it was very serious. Shooting the film was very serious. Yeah. So it wasn't funny or comical for me, at least for my character. While shooting, everything he's like living the moment. He's a very serious guy, and he's trying to gain acceptance. Like he's a bit of a victim of groupism in this film. You can say that. He's trying to fit in. He's trying to sort out his mind. He's going through some kind of trauma which he isn't able to really address and deal with. So lots of things are happening, and this character, he's immersed in all of it. So he doesn't really have that light-hearted moment typically, unless it's about really, you know, trying to win the appreciation of the other members of the house. Nice. And trying to gain their acceptance. So then he becomes a little light-hearted and he tries to preach something, or he tries to explain, but he's not like a chilled out person in that sense. At all? No, I wouldn't say at all. I would say he's trying to be a little cool, and he's trying to be chilled out, and he's trying to be liked by everybody else because they find him a little weird. We do. But maybe he's very chilled out, and this is all a part of his personality that he is trying to portray. Maybe he's a step ahead of everybody. Who knows? Who knows? I won't tell you Wait and about watch. that now. Wait and watch. नहीं, मैंने ये सवाल इसलिए किया क्योंकि दो जॉनर का मिक्स है इधर. तो क्या होता है, आप जब किरदार में जाते हो हॉरर फिल्म के लिए तो थोड़ा सा डरावना महसूस करना खुद के लिए जरूरी हो जाता है. उसमें आपकी हॉरर के साथ कॉमिक का भी टाइमिंग आना चाहिए बिकॉज कॉमेडी इज ऑल अबाउट टाइमिंग. यू हैव बीन सेइंग दैट फॉर क्वाइट सम टाइम. तो वो अचानक से वो कॉमिक टाइमिंग लाना थोड़ा मुश्किल नहीं हो जाता? नहीं, वो एक्चुअली वो इस फिल्म के सीन्स ऐसे हैं कि वो ऑडियंस को फनी लगेगा बट कैरेक्टर बहुत सीरियसली बोल रहा है. तो आई डोंट हैव टू ट्राई टू बी फनी और ब्रिंग a comic timing. I have to just be in the moment, poker face and be in the moment and actually maybe experience fear or experience shock, and the audience will find it funny. If I have to trip, or if I have to say something very very unusual, or if I have to be weird, I have to be weird because it feels normal to me. But the audience will find it very weird and very funny. तो ये कैरेक्टर ये अपने ही धुन में है, अपने ही दुनिया में है और थोड़ा सा अजीब है.
तो वो कॉमेडी लाने की कोशिश करनी नहीं पड़ी. हालांकि बाकी कैरेक्टर्स के साथ बहुत सारे गैग्स हैं. लाइक शी वाज सेइंग दैट श्रेयस's कैरेक्टर हैज अ लॉट ऑफ इम्प्रोव. My character has no scope for improv. Yeah, he's quite deep. So he's not a spontaneous, you know, एक यहाँ line दे दिया या एक line extra दे दिया. His character is quite constructed and it's very defined in that sense that he can't react. He has to react this way only because he is like that only. Siddhi, I'll come to you, but before that, Sonia, for someone who is from California with that thick American accent of yours, when you speak English, and then, you know, switching to Haryanvi with no accent at all, कैसे होता है ये? बॉलीवुड का करिश्मा है, बॉलीवुड फिल्मों का जादू है, कैसा है? नहीं, हरियाणवी फैमिली का जादू है. I grew up with very Jattu parents. हरियाणवी बोलते थे और फिर I came here for boarding school. जब मैं 10 साल की थी, वेलहम गर्ल्स स्कूल नाम की जगह है देहरादून में. तो वहाँ पर मैंने पढ़ना और लिखना हिंदी दोनों सीखा. और फिर आई डोंट नो नेचुरली आ गया. और आजमा रहे अभी फिल्म में. सिद्धि, फॉर यू केरला स्टोरी एक अलग फिल्म है, वहाँ का इमोशनल लैंडस्केप अलग है. वहाँ से ट्रांजिशन होकर ऐसी फिल्मों में आना, क्या स्विच ज़रूरी है एक्टर को एक स्पेस से दूसरे स्पेस में एंटर करते हुए? आई थिंक डेफिनेटली एज एन एक्टर आपका काम है अलग अलग किरदार निभाना एंड नॉट जस्ट कैरेक्टर्स. मैं तो लैंग्वेजेस में भी शिफ्ट करती रहती हूँ. तो मेरे लिए इट्स जस्ट बिन अ पैटर्न. आई थिंक आपको एक फिल्म के बाद उस कैरेक्टर उस किरदार को छोड़ना वो एक ज़्यादा मुश्किल प्रोसेस रहता है बिकॉज यू आर दैट पर्सन फॉर अ वेरी लॉन्ग टाइम. You're living, breathing like that person, and then film release होती है. Actually film के last day पे ही वो character आप में से थोड़ा निकलने लगता है. फिर वापस आ जाता है जब आपकी film release पे होती है. तो आप वापस उस character से associate करने की कोशिश करते हो. तो psychologically it's a big, you know, transition for an actor. It's a roller coaster. It's a roller coaster because shoot और release के बीच में भी काफी time होता है. तो उस समय पे आपने छोड़ दिया, इस समय पे आप वापस जुड़ गए हो. So with Kerala story again that happened with me. जो गीतांजलि का कैरेक्टर था एंड इट वाज अ वेरी सीरियस फिल्म. इट वाज डन इन ऑल कॉन्शियसनेस विद द फैक्ट दैट इट हैज टू बी टेकन विद अ लॉट ऑफ सीरियसनेस. इट कैन नॉट बी समथिंग कि हम जस्ट कर लें. और ऐसा कॉन्सेप्ट, ऐसा जो स्क्रिप्ट था वो ऐसी था ही नहीं. सो अगेन इट वाज वेरी डिफिकल्ट टू गेट आउट ऑफ इट, टू ट्रांजिशन. एंड उसके बाद देयर वाज अ तमिल फिल्म. सो थिंग्स लाइक दैट कीप हैपनिंग. बट देयर वाज नो इंटेंट कि इसके बाद ये करना है, इसके बाद ये करना है. वो तो मतलब लाइफ जैसे आपके सामने कुछ पेश करती है and you just grab and make the most of opportunities. So Kerala story came to me at the right time. I took it up. Cup Kapi came to me at the right time and I'm embracing it with all my heart. And it is looking fascinating. And of course, when they talk about supernatural, what they say is quite valid in the sense that if you believe in God, then you got to believe in the opposite force as well, which is evil. It's a mix of two things. What is your personal take in your personal capacity? Have you experienced anything supernatural in real life? No, I haven't experienced anything really supernatural. Of course, sounds आती रहती हैं कभी-कभी आपके कमरे में यार, मतलब ऊट-पटांग सी चीज़ें तो होती हैं लाइफ में, but they're purely coincidental, I believe. But I do believe in the aspect of heaven and hell and good and evil, and I think that's within us. We are the ones who create that very negative side within us or that dark experience for ourselves because of the way we react to things. And we can also change that and become more positive and create something very, very positive and joyous out of whatever situation we're going through. So I think that you create your own reality. तो हमारे भूत हमारे अंदर ही होते हैं. That's what I believe. Yeah. What is your take? My take, I think, is like sir said, there's yin and yang, there's heaven and hell. तो वो दोनों concept है. I think हमें concentrate करना चाहिए. Ping and pong. हमें pong. हमें भगवान में, हमें heaven में, हमें सारे जो भी positive elements है उस पे concentrate करना चाहिए. तो automatically negative जो होता है वो आपके पास भी नहीं आता है. जी. So I think that's just the way to lead life. Sonia, for you? Yeah, I think it's correctly said. अगर मेरा तो यही है कि अगर मेरे को कभी डर लग रहा है तो बस भगवान का नाम लो, सब सही है. अरे वाह, नैया पार हो जाएगी. Also you said in one of your interviews that you got to be thick-skinned, you know, if you at all feel anything eerie, because the weaker you feel, the stronger forces will try to provoke you even more. Yes. Does that hold true, Tushar, therefore in real life as well? You have been in the entertainment space for a very long time. This industry is not that easy to survive in.
Do you think you have become thick-skinned, or you had to exercise that element of becoming a thick-skinned person to be able to deal the energy around you? I think I have become thick-skinned enough. I don't think I want to become very thick-skinned also, but then I won't be able to emote if I don't have any sensitivity and I don't feel anything. And also that life is such that, you know, every time you become thick-skinned to a certain kind of a situation, it throws up something Completely Some other thing new will happen. and it will test you. So I think you're never thick-skinned enough, but you can always change your attitude towards any situation, no matter how adverse it feels. Yeah. You can look at it as a test. Okay, this is a test to see how resilient I am, see how I deal with it, or whether I can withstand this situation. Right. And eventually, I think if you look at it as a test, as a challenge, then you will come out strong. More No so- matter what the situation eventually Yeah, unravels into, even if it's not a Correct. success or it's not something, an outcome that you desire, you'll have the strength to deal with it, and you'll come out feeling happy. And that's the eventuality that we all want. We want to feel pleasure. We want to feel satisfied and peaceful. So I look at it as a test. Everything is a test, and the tests never end. Yeah, They keep never. going Still on. on, right? But just one has to keep embracing them and Yeah. moving on from them, and then I think But do you God feel- helps those who help themselves. Also. Honestly, do you feel more so in this industry, in this space? It's a tough place to be in, but it's also one that does give you the rewards of your hard work eventually. It does repay everything that you put into it, like it does in life or in any other profession. This profession is also the same. It's just that the timing here is very important, and the timing might not be one that you anticipated. It might come at another time altogether. But it teaches you a lot about patience. So yeah, there are challenges with this profession, but then there are challenges with every profession. I think here it's just about the timing being very, very crucial. It is looking promising and fascinating. Thank you so much for having this conversation with us. Thank you. Thank you. मराठी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट आणि दर्जेदार अभिनेते सुबोध भावे यांनी डी सह्याद्रीशी मारल्या एक्सक्लुझिव्ह गप्पा. ते बोलत होते त्यांच्या फिल्म हिज स्टोरी ऑफ इतिहासबद्दल. तर चला पाहूया. सुबोध सर, मनप्रीत, स्वागत आहे तुमचं डी सह्याद्रीवर. थँक्यू. खूप इंटरेस्टिंग वाटतंय मला पोस्टर, ट्रेलर बघितला. त्याचा जो आशय आहे, त्याचा गाभा आहे, वेगळ्या स्पेसमधून येऊ शकतो. सोशिओलॉजिकली आपण म्हणू शकतो, पॉलिटिकली म्हणू शकतो, आणि हिस्ट्री तर आहेच. हिज स्टोरी का जेंडर स्पेसिफिक आहे? इथे तर आम्हाला एक मुलगी देखील दिसते ॲज अ स्टुडंट. हिज स्टोरी हा त्या प्रोटॅगनिस्टची स्टोरी आहे, त्या मुलीच्या आपण पर्सपेक्टिव्ह वापरतोय, काय आहे विदित? इसका ऐसा है कि हिस्ट्री जो है, जो वर्ड है वो हिज स्टोरी से आया है, ठीक है? तो इसमें मैं जेंडर का मैं कुछ नहीं कर सकता, ये बना ही हिस्ट्री हिज स्टोरी से है, तो इसलिए वो हिज स्टोरी इज बेसिकली हिस्ट्री बन जाती है. और हिज स्टोरी के एक सेकंड इंटरप्रिटेशन ये भी है कि नीरज अत्री जी जिनके ऊपर ये कहानी जिससे इंस्पायर हुई है, उनकी क्या जर्नी रही. So this whole his story becomes two contexts. Once the history is made from history, his own story, and second, उनकी क्या कहानी है एक्चुअल में, ये वहाँ से आया. सुबोध सर, का गरजेचं आहे तुमचा प्रोटॅगनिस्ट याच्यामध्ये पण तो ट्रेलर की काय करायचं हिस्ट्रीला, पण फ्युचरचा विचार करूया, मॅथमॅटिक्स, सायन्स, टेक्नॉलॉजी, आणि सडन तो ट्विस्ट देखील घेतो. तर का गरजेचं आहे पुढे जायच्या अगोदर मागे बघणं? आपण कुठनं आलो हे कळलं पाहिजे आपल्याला. आपला प्रवास किती झालाय, आपला म्हणजे आपल्या फक्त आयुष्याचा नाही, माणूस म्हणून आपला प्रवास कुठनं कुठनं होत गेलाय, ते आत्तापर्यंत आलाय हे आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. आणि ते जर माहिती नसेल तर आपण जेव्हा देश म्हणून एकत्र येतो, आपण एक राज्य म्हणून एकत्र येतो, आपण एक संस्कृती म्हणून एकत्र येतो, तेव्हा नेमकं या संस्कृतीची पाळंमुळं, या देशाची पाळंमुळं, परंपरेची पाळंमुळं किती खोल रुजलीत आणि कशातनं प्रवास करत ती इथपर्यंत आली हे आपल्याला माहिती पाहिजे. कारण त्याच्यावरतीच जसं आपल्याकडे दिवाळी, सण, परंपरा हे एका पिढीकडनं पुढच्या पिढीकडे जातं, पुढची पिढी ते घडते. गणपतीत प्रत्येक घराचे वेगवेगळे संस्कार असतात. गणपती किती दिवसाचा बसवायचा, कशी त्याची पूजा अर्चा करायची, सगळं. तर त्याचा एक प्रवास आहे. तर मला असं वाटतं की माणूस म्हणून जेव्हा आपण
वेगवेगळ्या देशांमध्ये राहतो. आपण जर भारतात वाढलेलो तर आपल्या भूमीशी आपली नाळ घट्ट होण्यासाठी आपला भूमीवरचा आपला प्रवास, आपल्या संस्कृतीचा प्रवास, आपल्या परंपरेचा प्रवास आपल्याला माहिती पाहिजे, की किती वेगवेगळे प्रवास, टप्पे पार करत आज आपण 2025 मध्ये भारतात येऊन पोहोचलोय. आपकी हिस्ट्री का स्टडी क्या है और इंटरप्रिटेशन क्या है? Where have we gone? So many places. So many places. I'll just start with a very basic thing. In my textbooks, it was written Vasco da Gama discovered India. तो भाई हम कहाँ गए हुए हैं? ठीक है. तो and lot of things like this war glorification of Mughals and Sultans. जो यहाँ के बहुत सारे राजा थे, बहुत सारे योद्धा थे, उत्तर से लेकर दक्षिण तक, ईस्ट से लेकर वेस्ट तक, बहुत सारे ऐसे थे जिनके बारे में लोगों को पता ही नहीं है. तो मैं मूवी में होम्स डायनेस्टी के बारे में बात की है. नॉर्थ ईस्ट के वो बहुत बड़े राजा थे, उन्होंने मुगलों को बहुत बार हराया और उनका नाम मुझे लगता है शायद ही कोई जानता होगा आसाम के लोगों के अलावा. तो और मैं सिख हिस्ट्री मैंने गुरुद्वारे पढ़ी थी, तो थोड़ा अंदाजा था और अंदाजा था कि किताब में कुछ और बताया जा रहा है और हमारे एक्चुअल में कुछ और बताया गया है. तो ये सब जो चीज़ें हैं ये मतलब this there's so many things. How will I start? Yes, because then you have to I have to talk the whole movie out here. Possible नहीं है. So yeah, for the start, these 2-3 things actually move me. हिस्टॉरिकल कुठलं तुम्ही टिळकांची भूमिका केली होती. इकडून काय असं होतं का जहाल काहीतरी किंवा काहीतरी जे तुम्हाला अँग्स्ट होती जी मदत केली या फिल्म मध्ये ते बाहेर काढायला, कारण तिकडचे रेफरन्सेस फार स्ट्रॉंग होते. तिथे हे पण कळलं कारण तुमच्या फिल्म मध्ये एक लाईन आहे की आणि जी टेक्स्टच्या रूपात आहे की इंडिया वॉन इट्स फ्रीडम perhaps only through non-violent movement. Violence or the main different modes of violence were equally integral in getting India her independence. कसे बघता तुम्ही रेफरन्सेस आणि चॅनल केली का तिकडची थोडीफार एनर्जीवर रेफरन्सेस की नाही, नाही. काहीच संबंध नाही. टिळक हा एक वेगळी ऑल टुगेदर कंप्लीटली वेगळी फिल्म होती. त्याचा आणि याचा काही संबंध नाही. ही एक कंप्लीटली वेगळी गोष्ट आहे, वेगळं कॅरेक्टर आहे, वेगळी फिल्म आहे, वेगळं काहीतरी सांगायचं आहे त्याला. मला प्रामाणिकपणे फिल्म करताना किंवा मनप्रीत जेव्हा मला पहिल्यांदा भेटला, तेव्हा मी 2 गोष्टींवरती फिल्म करतो. एक त्याचा विषय, दुसरा डायरेक्टरची पॅशन. या 2 गोष्टी जर मला मिळाल्या नाहीत, तर मी फिल्म करत नाही. इतकी साधी गोष्ट आहे. आणि दोन्ही गोष्टी मला दिसल्या. म्हणजे एक तर मला असं वाटलं, की इतका अवघड आणि इतका कॉम्प्लिकेटेड विषय आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटलं, की त्याचं म्हणणं खूप प्रामाणिक आहे. त्याचं म्हणणं असं नाहीये, की म्हणजे आता काय झालंय, आत्ताचा काळ इतका घाणेरडा आणि खराब आहे, की तुम्ही काहीही बोललात तरी तुम्हाला 2 गटांमध्ये विभागलं जातं. एक गट असतो काळा, एक गट असतो पांढरा. आता रंगात पण मी म्हणतो एक गट असतो अ, एक गट असतो ब. रंग पण आपण न घेऊया. आपण त्या रेसिझमकडे पण त्याच्यातनं आता काही तुम्ही बोललात तरी त्याचं कुठेही जाऊ शकतं. तर एक अ गटात तरी तुम्हाला टाकतात किंवा ब गटात तरी टाकतात आणि तुम्ही कुठल्याच गटाचे नसता. तुमचा एक स्वतंत्र विचारांचा एक गट असतो, जो अ, अत्यंत अत्यंत त्रयस्थपणे या सगळ्या गोष्टींचं पृथक्करण करून तुम्हाला जे तुमच्या बुद्धीने जे तुम्हाला गोष्टी सुचतात, तुमच्यापर्यंत येतात, जाणवतात, त्याच्यावर तुम्ही बोलत असता. मला सगळ्यात महत्त्वाचं असं वाटलं, की हा काही कुठल्या अ गटाचा किंवा ब गटाचा आहे म्हणून त्याला हा चित्रपट करायचा आहे असं नाहीये. हा क गटाचा आहे. ज्या क गटात वावरताना त्याला मनापासून असं वाटलं, की यार माझ्या देशाची संस्कृती, परंपरा इतकी मोठी असताना मला ह्या गोष्टी का नाही शिकवल्या गेल्या? ह्या गोष्टींबद्दल मला का नाही माहिती? आज जसं एका याच्यात त्याने सांगितलं होतं, की तानाजी चित्रपट बघितल्यानंतर का लोकांना तानाजीविषयी माहिती होतं? बरोबर. छावा चित्रपट बघितल्यानंतर का लोकांना छत्रपती संभाजी महाराजांबद्दल माहिती होतं? राणा प्रतापांबद्दल मला माहितीच नसतं. राणा प्रताप होते. काय केलंय त्यांनी? कुठे होते? काय त्यांचं योगदान आहे? गुरु गोविंद सिंग होते. गुरु गोविंद सिंग आम्हाला नाही शिकवलं इतिहासात. नाव माहिती आहे आम्हाला. चोला साम्राज्य झालं, कितीतरी राष्ट्रकूट असेल, किती साम्राज्य आपल्याकडे होऊन गेली. नाही शिकवलं आपल्याला. म्हणजे मुघल आले त्याच्या आधी भारत नव्हताच. मग मुघल, ब्रिटिश, पोर्तुगीज हे ते यांच्याबद्दल शिकवलं गेलं, पण जे आमचं मूळ आहे त्याच्याबद्दल आम्हाला का नाही शिकवलं गेलं? आणि हां, त्याचा प्रश्न जेन्युइन आहे त्याच्यातनं त्याला फिल्म करावीशी वाटली. इट इस नॉट अँटी ऑर प्रो सम राजकीय पक्ष और राजकीय विचारधारा. इट इस प्रो इंडियन. एक भारतीय म्हणून मला हे का नाही शिकवलं गेलं? मला का नाही सांगितलं गेलं? माझ्यापर्यंत का नाही आलं? आणि आमची संस्कृती इतकी लाजिरवाणी होती का? की आम्ही उठसूट इतर देशांवरती हल्ले करून माणसं मारत होतो. त्यांना
त्यांचं धर्म परिवर्तन करत होतो, त्यांना बरबाद करत होतो, त्यांना अब्यूज करत होतो, असं होतं का आमचा इतिहास? नाही ना. असा इतिहास असता तर खजुराहो मंदिराच्या बाहेर आम्ही वात्सायनाच्या कामसूत्रातली शिल्प कोरलीच नसती. इतका जर ओपन माइंडेड आमचा समाज असेल तर त्याच्याविषयी गौरवाच्या त्या परंपरेविषयी आम्हाला का नाही सांगितलं गेलं? आपको लगता है कि इंडिया इज वेकिंग अप टू दिस फैक्ट दैट शी मस्ट नो हर हिस्ट्री इन द ट्रूएस्ट सेंस ऑफ द वर्ड? It has already started waking up, man. I mean, in fact, a lot of people are already talking about it. So, and I'm glad that I stumbled upon this idea, and because it was a personal journey for me, and it was not just me. But while I was researching on it, I was actually also speaking to people around me. Did you know this? Did you know this? Like, no. I mean, do you know this is how it happened, and we have been told like this. So, and once you go on social media also, and you're like, okay, people are talking about it. That gives a boost to a person like me who is completely an outsider. I have no background as no like packing as such, so it gives me a boost, and that is itself is a biggest symptom or symbolism you can say of that people already are waking up to it, and maybe that's the push I got, and that's the push which made me really put everything at risk, which or whatever I have to go ahead and make a movie on this. Thank you so Yeah. much. Thank you. Thank you. Because थँक्यू. निकिता, गुलकंद या फिल्मची चर्चा फारच रंगली आहे. हो. तू ही फिल्म बघितलीस, काय तुझा रिव्ह्यू? गुलकंद हा एक क्यूट स्वीट फॅमिली एंटरटेनर आहे प्रथम, पण ह्यात आहे एक ट्विस्ट. मीनू आणि ओमकारच्या लग्नाला जेव्हा दोन्ही कुटुंब एकत्र येतात तेव्हा होतो हंगामा. तर म्हणजे काय, ओमकारचे बाबा म्हणजेच प्रसाद ओक आणि मीनूची आई म्हणजेच सई ताम्हणकर हे पूर्वीचे प्रेमी आहेत. या गोष्टीमुळे घरात फार टेन्शन आणि मिसअंडरस्टँडिंग्स होतं. पण आपल्याला पाहायला मिळतं कॉमेडी आणि ड्रामा. तसेच गुलकंदमध्ये महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम ॲक्टर म्हणजेच समीर चौगुले ह्यांचं कॅरेक्टर फार इनोसेंट आणि टचिंग आहे. ॲक्टिंग बद्दल जर बोलायचं झालं तर सई, समीर, प्रसाद, ईशा या सर्वांचीच ॲक्टिंग हायलाईट होते. तसेच डिरेक्शन, सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग फार नीट आणि क्लीन आहे. थोडेसे मोमेंट्स स्लो आहेत चित्रपटात, पण ही एक हार्ट वॉर्मिंग आणि फन राईड आहे. त्यामुळे आम्ही गुलकंदला देत आहोत 5 पैकी 3.5 स्टार्स. निकिता, या महिन्यातील सेलिब्रिटीज बर्थडेवर आपण एक नजर टाकली तर बरं होईल ना? नक्कीच. तर 400 पेक्षा जास्त फिल्म्समध्ये काम केलेले साऊथ सिनेमाचे सुपरस्टार म्हणजेच मोहनलाल साजरा करतात त्यांचा वाढदिवस 21 मे रोजी. तसेच बॉलिवूडचे फॅशन आयकन, सुपरस्टार, डायरेक्टर आणि कॉफी शो होस्ट म्हणजेच करण जोहर यांचा वाढदिवस असतो 25 मे रोजी. तर या दोघांनाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तर असेच एक्सक्लुझिव्ह इंटरव्ह्यूज, सेलिब्रिटी बर्थडेज आणि ट्रिव्हियाज, त्याचप्रमाणे मूवी रिव्ह्यूज, म्युझिक इंडस्ट्रीमधील अपडेट्स आणि बरंच काही पाहण्यासाठी ट्यून इन करा मूवीज, म्युझिक आणि मस्तीला. दर रविवारी संध्याकाळी 6:30 वाजता आणि प्रत्येक सोमवारी दुपारी 1:30 वाजता फक्त DD सह्याद्रीवर.